शासनाने त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की तो अहवाल सार्वजनिक का केला नाही। जर समजा उपवर्गीकरण झालं तर बौद्ध समाजाचं याच्यामध्ये काहीच नुकसान नाही। एकमेकांच्या महापुरुषांबद्दल काही वैयक्तिक चिखलफेक काही करू नये। मित्रहो, भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा मुखेड तालुक्याचे सरचिटणीस कुलदीपजी बनसोडे साहेब आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत या वर्गीकरणावर काही त्यांना विचारणार आहोत। कुलदीप सर, या ठिकाणी बाबासाहेबांचा जो मूळ उद्देश होता की सर्वच जातींचा विकास झाला पाहिजे, सर्वच जाती समूहाचा विकास होण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद भारतीय संविधानामध्ये केली होती। पण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या सर्वच जातींचा विकास होणार आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणते आणि राज्य शासन म्हणते, म्हणून त्यांनी उपवर्गीकरण आणलेलं आहे। पण या उपवर्गीकरणाला, ज्या उपवर्गीकरणामुळे सर्वच जाती समूहाचा विकास होणार आहे, त्या उपवर्गीकरणाला तुम्ही विरोध करण्याचं कारण काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे हा उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुळातच चुकीचा आहे। कारण याला विरोध करणं किंवा याचं समर्थन करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। बरोबर आहे। आणि याच्या आडून शासनाला हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करायचं आहे असं माझं मत आहे। बदर समितीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? बदर समितीचा जो अहवाल आहे शासनाच्या म्हणण्यानुसार बदर समिती नेमलेली आहे, पण बदर समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक केला नाही। शासनाने त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की तो अहवाल सार्वजनिक का केला नाही। कोणत्या पत्रकाराकडे त्याचा डेटा अवेलेबल नाही, आमदाराकडे नाही, खासदाराकडे नाही। तर ह्या सगळ्या षडयंत्राच्या गोष्टी आहेत। सरकार म्हणते की आमच्याकडे अहवाल सगळा कॉम्प्युटराइज आहे, आज डिजिटल युग आहे, एका क्लिकवर सगळे कुठल्या जातीमध्ये किती नोकरदार आहेत वगैरे हा सगळा जो डाटा आहे त्यांच्याकडे एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकतो, त्यामुळे सार्वजनिक करण्याची काही गरज नाही असं पण म्हणतात। याच्या मागे काही षडयंत्र आहे असं वाटतं? नक्कीच यामागे षडयंत्र आहे, कारण एका क्लिकवर जर डाटा सार्वजनिक होत असेल तर एवढा विलंब का लागत आहे? कारण जेवढा विलंब होणार आहे तेवढा ह्या दोन्ही समाजामध्ये सलोखा राहणार नाही, एकमेकावर चिखलफेक होणार आहे, सलोखा अजिबात राहणार नाही असं माझं मत आहे। शासन तर विलंब लावतंय, नक्कीच या विलंब लावण्यामुळे दोन जातीमध्ये एक तेढ निर्माण होण्याची चित्र जणू काय तयार झालेलं आहे। या दोन जातीमध्ये बरेचसे लोक आहेत की ज्यांना परिपूर्ण अभ्यास नाही असं मला वाटतं, आणि ते लोक महापुरुषांवर बऱ्यापैकी चिखलफेक करत आहेत। त्या लोकांना तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे अतिशय चुकीचं आहे, कारण दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांच्या महापुरुषावर बोलणं हे अतिशय चुकीचं आहे। ही विचाराची लढाई आहे आणि कायदेशीर लढाई आहे, त्या मार्गाने आपण लढली पाहिजे। इथं वैयक्तिक कोणाची वैर नाही किंवा दुश्मनी नाही, त्यामुळे वैयक्तिक जाऊन कोणी कोणावर चिखलफेक करू नये असं माझं मत आहे। तुम्ही म्हणलात की आता कायदेशीर लढाई आहे, पण काही लोक म्हणतात की उपवर्गीकरणाला दोन बाजू आहेत। एक बाजू नवबौद्ध समाजाकडची अशी म्हणते की उपवर्गीकरण जे आहे ते कायदेशीर नाही, आणि उपवर्गीकरणाच्या समर्थनातल्या बाजूतले जे काही नेते आहेत ते म्हणतात की हे कायदेशीर आहे। नेमकं ह्याच्यामुळे कन्फ्युजन तयार होतंय, नेमकं खरं कुणाचं मानायचं? आता मुळातच जे उपवर्गीकरण आहे, जर समजा उपवर्गीकरण झालं तर बौद्ध समाजाचं याच्यामध्ये काहीच नुकसान नाही, कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बौद्ध समाज असा पण जास्त आहे। टक्केवारी पण अंदाजे 7.5 ते 8% टक्केवारी बौद्ध समाजाला भेटते आरक्षणाची, त्याच्यामुळे बौद्ध समाजाचं याच्यामध्ये काहीच नुकसान नाही। आणि उपवर्गीकरण केल्यामुळे जाती जाती मधला जो सलोखा आहे तो कायमचा नष्ट होऊन जाईल असं माझं। मला एक महत्वाचा प्रश्न विचारावा वाटतो की बाबा, नवबौद्ध समाजामध्ये आजच्या घडीला नवबौद्ध समाज म्हणजे अख्ख्या भारत देशामध्ये कसल्याही ताकदीला भिडणारा समाज आहे। पर्वत जरी असला तर त्या पर्वताला सुद्धा जमीनदस्त करेल की काय, एवढी ताकद ह्या नवबौद्ध समाजाची आहे। कुठल्याही कितीही बलाढ्य जरी शासन व्यवस्था असू द्या, काही असू द्या, म्हणल्या तसल्या ताकदीशी भिडण्याची ताकद ह्या नवबौद्ध समाजात आहे। कुणालाही भिणारा हा समाज नाही। एवढा असताना सुद्धा कुणालाच न भिणारा नवबौद्ध समाज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला का भीतोय? हा मला वाटते हा गैरसमज निर्माण करण्यात आलेला आहे, कारण नवबौद्ध समाज हा भीतच नाही, हा वैचारिक समाज आहे आणि हा वैचारिक लढाई आहे। आणि जरी समजा उपवर्गीकरणाचा भाग आला तरी त्या प्रमाणात आरक्षणाचा भाग त्यांनाच जास्त वाटा भेटणार आहे, त्याच्यामुळे तो भिणारा आहे किंवा नाही हा मुळात चुकीचा प्रश्न वाटतो मला। सर, दुसरी एक बाजू महत्वाची आहे की नवबौद्ध समाजाकडून म्हटलं जाते इतर जातींना की बाबा सर्वांना समान संधी होती, आम्ही कुणाला रोखलं होतं का? तुम्ही आमच्या सोबत स्पर्धा करा आणि आमच्याही पुढे निघून जा। मग मला एक दुसरी बाजू सांगावीशी वाटते की ज्या जाती आहेत त्या बऱ्याचशा जाती, 4-5 जातींचाच विकास झालेला आहे असं डाटा सांगतोय। 15 जाती तसं तर धरलेले आहेत, पण 15 पैकी बऱ्यापैकी 4-5 जाती, नवबौद्ध समाज असेल, ढोर समाज असेल, चांभार समाज असेल, भंगी समाज असेल, मातंग समाज सुद्धा असेल, या 4-5 जातीचा विकास उपवर्गीकरणाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत झालेला आहे। पण बाकीच्या ज्या जाती आहेत त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही असं म्हटलं जाते। मग या जाती 4-5 ज्या आहेत त्या पॉवरफुल आहेत,
मग या पॉवरफुल जातीला फेस करून इतर जाती पुढे कशा जातील? त्याला एकमेव कारण असं आहे की शिक्षण. जो हा 4-5 जाती नाही, तुम्ही शिक्षण म्हणताय, पण ते लोक त्या जाती शिक्षणापासून दूर आहेत, अंधश्रद्धेत बरबटलेले आहेत, धार्मिक ज्या गोष्टी आहेत, कर्मकांड वगैरे, धर्मामध्ये ते मलिन झालेले आहेत किंवा धर्मामध्ये मशगूल झालेले आहेत. मग ते तुमच्यासोबत किंवा ह्या 4-5 जातीसोबत लढा देऊ शकणार नाहीत. त्यांच्या डोक्यात सुद्धा येणार नाही की आपण शिकलं पाहिजे वगैरे वगैरे. मग हेच डाव त्यांना करायचा आहे, कारण शासनाचा हेच प्रमुख डाव आहे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली बरोबरी करू द्यायचं नाही. हेच प्रमुख त्यांचा हेतू आहे. तुम्हाला वाटतं काय की ह्या जाती बाहेर आल्या पाहिजेत त्या नशेमधून? 100% ह्या जाती बाहेर आल्या पाहिजेत. काय केलं पाहिजे मग त्या जातींना प्रवाहात आणण्यासाठी? या काय केलं प्रवाहात पाहिजे? आणण्यासाठी या शासनानं त्या शिक्षणाची धोरण राबवले पाहिजे. बघा, शासन तुम्ही म्हणताय, शासनाची तर बिलकुल ही मानसिकता नाही आरक्षण देण्याची. उलट शासन आरक्षण संपवा असं म्हणायला लागले. आजचा लढा जर बघितला तुम्ही, जेवढे काही आरक्षण आहे, सवर्ण लोक म्हणतात की टोटल आरक्षण संपवून टाका. मग आरक्षणाची मुळातच सरकारची नीती जी आहे आरक्षण संपवण्याची आहे. 100% खरं आहे. हे जे उपवर्गीकरण आहे याच्या माध्यमातून हे एक करून सर्व जातीच्या माध्यमातून आरक्षण संपवून टाकण्याचे यांचं षडयंत्र आहे आणि हे त्यांचे यशस्वी होताना दिसत आहे. समजा उपवर्गीकरण शासनाने केलं, त्याच्यानंतर तुमची काय भूमिका असणार आहे? उपवर्गीकरण केल्याच्या नंतर आमचा कायमच त्यांना विरोध आहे, कारण ही विचाराची लढाई आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा डाटा तुम्ही सार्वजनिक करा, त्याच्यावरती हरकती मागवा, त्याच्यावरती विचार झाला पाहिजे आणि फेर त्याचं निरीक्षण करून मग त्याच्यावर तुम्ही अहवाल तयार करून निकाल द्या. मग आम्ही मान्य करू ते, कारण जनगणना नाही, ते अहवाल सादर करणं नाही, सर्वांच्या पुढे सार्वजनिक करणं नाही, तुम्ही असंच कसं डिक्लेअर करणार आहोत? या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे काही गैरसमज झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये जे काही तेढ निर्माण झालेले आहे आणि सोशल मीडियावर जे काही लोक गरळ ओकत आहेत एकमेकाबद्दल, त्या लोकांना एक शांततेचं आवाहन म्हणून तुम्ही काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं आहे की दोन्ही बाजूच्या लोकांनी, दोन्ही समाजातल्या पुढाऱ्यांनी एकमेकांच्या महापुरुषांबद्दल काही वैयक्तिक चिखलफेक काही करू नये, कारण याच्यातून काही साध्य होणार नाही. ही विचाराची आणि कायद्याची लढाई आहे. त्याप्रमाणे लढलं तर त्याच्यामधून दोन्ही समाजाला फायदा होणार आहे. सर, तुम्ही वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिलात, त्याबद्दल दर्शकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.